वीराना तिच्या पप्पाच्या मागे कशी लागून जाते. पप्पा चालले का लगेच मागं लागते. पप्पा निघाले का वीरा लगेच निघाली. कुठे चालली पण तू? व्यवस्थित बस. पॅक पकडायचा, हात नाही सोडायचा. बाय. गोळ्या चॉकलेट गोळ्या. क्या लाया क्या? आज आमचं मिसळ पावचं बेत आहे. आणि हे बघा या सगळ्या साड्या आपल्या ऑर्डरला बुक झाल्या आहे आणि आता हे आपल्याला पॅक करायचे आहे. आता ना का टाइमच भेटून नाही राहिला असं झालं. हा ना, सगळ्या साड्यांच्या ऑर्डर आलेल्या या खाली आणून ठेवल्या, स्टॉक मध्ये बाजूला करून ठेवलंय. पाहू द्या 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 आम्हाला गुरं द्या द्या. वीरा तर आता ना मस्त आम्ही ना शेव हे बनवणार काय, मिसळ आणि पाव बनवणार आहे. असू ना चाय आणला, आज उपवास आहे मला शनिवार. असू ना जरा चहा. तर आता ना व्हिडिओग्राफर आलेली आमची प्रियांका. आज तिचा एक रील्स काढणार आहे. हा स्क्रिप्ट सांगू राहिली कशी करायची का? डान्स करायचा का? हा जो मला उपवास सोडायचा काय बनवणार तू सांग. आता आम्ही स्वयंपाक बनवणार, तुम्हाला चपाती बनवायची. तर बराच वेळ झाला होता, आम्ही वरती आलो होतो आशू आणि मी रील्स बनवत होतो. कारण आशूला ना बरंच काही रील्स वगैरे बनवायचे राहते, फक्त माझ्यामुळे एकंदरीत तिला जमत नाही आणि मला वेळ नसतो. त्याच्यामुळं खाली कोणीतरी आलेले पाहुणे आपल्या घरी, म्हणजे दुकानात कोणतरी आलाय असं वाटतंय, शॉपमध्ये. पण मग ते शॉपमध्ये कधी कधी पाहुणे येऊन बसा ते कळत नाही. कारण बघा मित्रांनो, आमची शॉप पण आमच्या बंगल्याच्या समोरच एक्झॅक्ट. आणि त्या झाडाचा पाला बघ आणि आका आहे ना त्या ग्रासवर येऊन पडतोय. इकडे खाली बघा तुम्ही बघू शकता. कारण मला वरती जाऊन ते साफच करावं लागेल एकदा. ते वारं इकडनं येतं ना, म्हणून तो इकडे वरती चढत येतो. बघ ना इकडे वरती बाजू इकडे पत्र्याची तिकडे खाली, तर तो इकडनं इकडे येतोय. अख्खं घाण होती घरापुढं. मला तरी वाटतं झाडच काढून टाकावं, काय गरज नाही झाड. हा ना, तर बाहेर एवढं छान वातावरण झालंय. तुम्ही बघू शकता आपला ऊस कसं काय दिसतोय शेजारी, एकदम भारी आलाय है ना आशू. वातावरण या टायमाला किती छान आहे बघ ना. इकडे बघ सूर्योदय होऊ राहिलाय, सूर्यास्त होऊ राहिला, सूर्यास्त उदय नाही होऊ राहिला. आणि काय होतंय माहितीये का, मी येत नाही आणि ही एकटीला रील्स बनवायला मूड नसतो म्हणून मी येत नाही. रील्स नाही पण असं पण हा, आणि व्हिडिओ बनवायला मला वेळ नाही राहत. पहिलं संगमनेरला होतं ते दिवसच वेगळे होते, कारण दोघच होतो. आता तिघे त्या फरक आहे, लय मोठा फरक आहे. आणि खरंच जायना म्हणजे त्याला आता पाणी भरलंय, त्याला 8 दिवस जात नाही, 8-15 दिवस. हा, कारण तो ऊस बघा किती वाळलाय पाठीमागचं, जाईल आता. मग सगळे ऊस गेले आजूबाजूचे, पण एवढंच राहिलंय. बरं आहे ना आपल्याला. तुरे म्हणजे तो एक्सपायर झालाय आता. तर चला मित्रांनो, आम्ही आता खाली जातो. आणि आज मस्त मला उपवास येतो, अशी बनवणार आहे भाजी. ट्रायपॉड घे खाली, चल. स्पेशल मिसळ. पण माझ्या मिस्टरांना पाव नाही आवडत, चपाती. तुमच्यासाठी मी पाव घेऊन येईल, जरी मला आवडत नाही तरी मी तुम्हाला घेऊन येईल. मला चपाती बनवा. चलो. काय दरवाजाला काय मागून काय कागद आहे ना? हा, कागद खरं काढून टाकायला नाही बरं वाटत. पण मी पावसामुळे नाही काढलाय. झालाय तो खराबच झालाय की निघून चाललाय. राहून द्यायचा, पावसाने खराब नाही. कारण तो काढून टाकला तर असं म्हणजे मी खोलला नाही. वॉटरप्रूफ असेल ना? हा, वॉटरप्रूफ फर्निचर. मग एवढ्या दिवसात तर खराब झाला असतं. हा ना, फर्निचर वॉटरप्रूफच करावं लागतं फर्निचर. इकडे बघा आमच्या वरून ती छान दिसतं खाली, डायरेक्ट ग्राउंड फ्लोर टेरेस वरून. इथून एखाद्या डोळे फिरतील डायरेक्ट. वायरीचा तुकडा आहे. पहिला आता बाथरूम मध्ये जाऊन पाय धुवायला आणि एवढे पाय काळे झाले. तर ना बाहेर गिरणीमध्ये पीठ दळू राहिलं, त्याच्यामुळे थोडा गिरणीचा आवाज येत असेल.
आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवलं ना मिसळ बनवायची, तर मिसळ माझ्याकडे म्हणजे मी बनवते, मिसळ मी बनवणार आहे आणि त्यासाठी ना खोबरं वगैरे कट करून घेतलंय मी ते. आणि आता डायरेक्ट मिसळ झाल्यावरच दाखवल. मिस्टर पण शॉपमध्ये आणि त्याच्यामुळे शूट वगैरे करायला पण कोण नाही आणि मम्मी सॉरी वीरा मम्मीकडे आहे, तर त्याच्यामुळे मी फास्टमध्ये बनवून घेते आणि मग भेटू आपण. चला बाय बाय. बंद केला आवाज 2 मिनिटं. तर आता या ठिकाणी चालू आहे अशीची मस्त अशी मिसळ फ्राय, मिसळची भाजी. सगळं आटकून घेतलं, पीठ पण मळून झालं. आता काय हा का पाव मिसळ पाव खायचंय ना, तुम्हाला आवडत नाही म्हणून. आणि आता इकडं फ्राय करायला टाकले भाजी. आणि सपी काय करू राहील, सपीचा आवाज नाही येणार. आवाज म्यूट केला झाला चालू, स्वयंपाक चालू तिकडं पण. सपना झाला आमच्या बाईंचा असंच राहतो स्वयंपाक करता करता बोलायचं. तो पण व्हिडिओ कॉल चालू डायरेक्ट, मग डायरेक्ट व्हिडिओ कॉल मध्ये. त्याच्या नादामध्ये मीठ नाही टाकायचं, मीठ टाका नीट मीठ. कोथिंबीर नाही आपल्याकडे शिजली असं. हे बघा आमची आता मिसळ झालेली आहे, मस्त अशी तरी आलेली आहे, झणके पाच. इकडं मसाले भात आणि इकडं पहिले ताट प्रियांका. हे बघा सपना मी लागले होते स्वयंपाकाला, आमच्या दोघींचा माझा झाला. मोठ्याच्यात घ्यायचं ना, थोडंच खायचंय. हा त्याच्यात रस्सा घ्यायचा नाही का, नंतर विसरलेच रशाला. फादरला बी देते का हात सरशी. हा पप्पा कुठे झालंय का प्रियांका जेवायला गेली का बाळा लगेच उठतो. प्रियांका जेवायला गेली आणि उठला बाई बच्चा. आता मी त्याला काढून घेते थोडा. कशी झाली दीदीला विचार ना, दीदी अजून खाल्लीच नाही. लय भारी झाली. तिचा बच्चा घेतला होता मी काढून, पण तिने परत झोळीत टाकला. ती म्हणजे राहू दे झोळीत. वर ठेवला का तो, म्हणले झोळीत घालून देते. आता खेळतो म्हणून मग खेळू दे, थोडा मोकळच खेळून द्यायचं. तो म्हणला मम्मी खेळतो. अगं बाई हसलं वर्ग. आता संध्याकाळचे रात्रीचे 10 वाजले आणि ना आता आमचं सगळं खाणं पिणं आता सगळं झालंय. पण प्रियांकाचं बाळ रोज रात्री रडतो. असा टाइम झाला का आम्ही वर गेल्यावर तर लय आवाज येतो त्याचा वर. हे बघा आता प्रियांका घेऊन उभी राहिली, का रात्री तर इतकं म्हणलं लय रडतोय. पण विरा मला सोडी ना, म्हणजे खालीच येऊ देत नव्हती ती. कुठे बसली बघा आज, डायरेक्ट किचन मध्ये खुर्ची आणून. कारण मम्मा इकडे तिला अंडा बनवते आहे ना विरू, तोपर्यंत विरा त्याच्यावर बसणार आहे ना बाबू. उतरून देऊ काय बाबू, पाय. हा गंध विराने आज गंध लावला बघा. काय ग कुठे आजी बाहेर आहे का, मग कुठे गेली. तू कशी म्हणत होती आता, कसं म्हण ना, हात नाही लावित. हा म्हण तू कसं म्हणतो, लावला ना मम्मानी मग परत केस विसरायचे. हा का असं आहे का, कुठं ठेवायचे असते आम्हाला.